जेडीयू कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते जल्लोष साजरा करतात आणि आता ढोल ताशे वाजू लागलेले आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे मिठाई सुद्धा वाटली जाते आहे आणि कार्यकर्ते आता डान्स करत आपला जल्लोष जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळत आहे। जेडीयूचं जे काही प्रदेश कार्यालय आहे त्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते उत्साहाने आता या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। गर्दी देखील कार्यकर्त्यांची आता हळूहळू वाढू लागलेली आहे आणि एनडीएचं सरकार बिहारमध्ये पुन्हा एकदा बनतंय। त्यामध्ये जेडीयूचे नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार या भावनेनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपला आनंद जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की प्रदेश कार्यालयाच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सुद्धा कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा करतायत। एकीकडे मिठाई वाटली जाते, दुसरीकडे ढोल ताशे वाजवले जात आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते आता नृत्य करत या आनंदामध्ये जल्लोषामध्ये जे ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। या बाजूला आपण पाहतोय की कार्यकर्ते काही फटाके फोडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस मगासपासून या सगळ्या कार्यकर्त्यांना फटाके फोडण्याचा कुठेतरी फटाके फोडू नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र कार्यकर्ते उत्साह साजरा करण्यासाठी ठाम आहेत, त्याच्याबद्दलचे प्रयत्न जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। जेडीयूचा झेंडा घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आता जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। डान्स करत या ठिकाणी हा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साजरा केला जातोय। अजून थोड्या वेळानं निकाल ज्या वेळेला पूर्णपणे स्पष्ट होतील त्यावेळेला जेडीयूचे काही प्रमुख नेते प्रदेश कार्यालयामध्ये येतील आणि पुन्हा एकदा जे सेलिब्रेशन आहे ते सुद्धा जेडीयूच्या माध्यमातून साजरं केलं जाणार आहे। बाजूलाच भाजपचं कार्यालय आहे आणि भाजप आणि जेडीयूच्या कार्यालयाच्या बाहेर आता हे रंगांची उधळण करत जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। मात्र दुसरीकडे शेजारीत असणाऱ्या आरजेडीच्या कार्यालयामध्ये मात्र भयान शांतता आपल्याला पाहायला मिळते। आरजेडीनं जे काही निष्कर्ष लावलेले होते किंवा जे काही अंदाज बांधले होते ते पूर्णपणे खोटे ठरलेले आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वातलं भाजप आणि नितीश कुमार यांचं सरकार जे आहे ते पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतं आणि सगळीकडे आता भाजप आणि जेडीयूचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात। या बाजूला आपण पाहतो की काही कार्यकर्ते मिठाई सुद्धा वाटताना पाहायला मिळतात। रस्त्याच्या अगदी बाजूला एक छोटासा मंडप उभारण्यात आला आणि त्या ठिकाणी हे कार्यकर्ते मिठाईचं वाटप जे आहे ते करताना पाहायला मिळतात। तर फटाके सुद्धा फोडून कार्यकर्ते आपापल्या माध्यमातून आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात। भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा अशाच पद्धतीचा जल्लोष साजरा केला जातो। तर दुसरीकडे जेडीयूच्या कार्यालयाच्या बाहेर हा सगळा उत्साह जो आहे तो सगळ्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळ आता इथे वाहतूक कोंडी सुद्धा या उत्साहामुळे झाल्याचं पाहायला मिळते। पाठीमागच्या बाजूला अनेक गाड्या रस्त्यावरती अडकून पडलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आता गगनात मावेनासा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे। कारण जेडीयू पुन्हा एकदा सत्तेत येताना पाहायला मिळते। भाजप आणि जेडीयूचे आकडे जे आहेत ते आधी जे होते त्या आकड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। जुन्या ज्या काही आमदारांची संख्या होती ती सुद्धा आता वाढलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।